आपल्यासोबत नवनीत राणा आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या सोबतले जो आता वाद निर्माण झालाय त्या संदर्भात वक्तव्य करूया. काय प्रतिक्रिया आहे? आपल्यावरती गुन्हा देखील दाखल झाला हैदराबादेत. असे गुन्ह्याला काही नवनीत राणा मोजत नाही. मला एक गोष्टी समजते, ज्या देशामध्ये आम्ही 125 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्याचे लोक आहे आणि तिथे 15-20 कोटीचे लोक जे आहे ते खुलेआम तुम्हाला धमकी देतात की 15 मिनिट तुम्ही पोलीस हटवा आणि आम्ही मग 15 मिनिटात पाहू कोणामध्ये दम आहे. खुलेआम धमकी देणारे लोकांना उत्तर तर द्यावंच लागेल ना, आणि ते उत्तर मी दिलेलं आहे. त्यांनी 15 मिनिटं मागितलं होतं, मी 15 सेकंड मागितले आहे. 125 कोटी आबादीमध्ये जर आम्ही घाबरून बांगड्या थोडी घातल्या आहे. अरे आम्ही आमचे संस्कार, आमची संस्कृती आमच्या पाठीशी आहे, आम्ही ते धरूनच काम करतो. पण हे लोकांनी जर खुलेआम मंचावर येऊन, आता ते मोठे म्हणतात आहे, छोटे मोठे ते म्हणतात आहे की मैंने दबा के रखा है, मैंने संभाल के रखा है. ते एवढा मोठा दम देऊ शकते की संभाल के रखा है. मग आम्ही काय करताय या हिंदुस्थानमध्ये? जर पाकिस्तान प्रेमी लोक जर आम्हाला म्हणत असन की मैंने संभाल के रखा है, नाही तो अभी तक तो अंगार कर देता था, तर आम्ही काही बांगड्या घालून नाही बसलेले आहे. यावर पण ओवेसींच्या वक्तव्यावर पण गुन्हा दाखल व्हावा. 100% व्हावे. कारण जर माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकते तर त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि मी काही गुन्ह्याला घाबरणारी महिला नाही आहे. पण असं आहे की अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये तुमचं वक्तव्य दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे असं वाटत नाही? अरे बाबा दादा, ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही राहत आहे त्या हिंदुस्थानमध्ये हे लोक आम्हाला खुली धमकी देऊन राहिले. आणि जर हैदराबादची तुम्ही परिस्थिती पाहिली तिथे जाऊन, ते कशा पद्धतीने तिथे हिंदू लोकांना दाबून ठेवलेलं आहे, तर याच्यासाठी बोलावंच लागेल. आम्ही शांत बसून समाजाला लीड करणारे लोक आहे, लीडर म्हणून, पॉलिटिकल म्हणून आम्ही लीड करताय. आणि कोणी आम्हाला खुलेआम जर धमक्या देत असन त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे. ओवेसी पण म्हटलेत की माझा भाऊ खूप तोफ आहे, मी त्याला दाबून ठेवलंय, त्याला मोकळं सोडलं तर. मी कालच त्याचं उत्तर दिलेलं आहे की असे तोप मी आमच्या घराच्या बाहेर शोपीस मध्ये ठेवतो आहे. तर असे तोपाला काही कोणी घाबरत नाही. तोप शोपीस साठी चांगलं वाटतंय. प्रहार तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे? मी असे चिल्लर लोकांसाठी आणि तोडी बहादूर साठी मी काहीच बोलत नाही दादा. बरं, आज तुमचा दिवसभराचा शेड्यूल काय आहे? आता आम्ही रावसाहेब दानवे साहेबांच्या इथे पैठणीला चाललो आहे आणि तिथे आमची रॅली आहे. मग येऊन आमची संभाजीनगरमध्ये भुमरे साहेबांसाठी महिला मेळावा आपण घेतलेला आहे, तर तिथे आहे. बरं, पण या वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विचारतो की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलंय मी दादा, जेव्हा इलेक्शन नव्हते, आचारसंहिता लागली नव्हती, मी नेहमी म्हणत आलेली आहे की मी जेव्हाही हैदराबादला गेली तर नक्की या जे स्टेटमेंट त्यांनी केलेला होता त्याच्यावर मी भाष्य करणार आहे. आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आचारसंहिता सुरू व्हायचे पहिलेच मी सांगितलं होतं, तिथे मी संभाजी महाराजांच्या विचारासाठी मी एक नक्की प्रचारामध्ये येईन. आणि ते मी आज आलेली आहे. माझा उद्देश स्पष्ट आहे. ज्या विचारधारांना घेऊन मी काम करत आहे त्या विचारावर आणि त्या हिंदुस्थानमध्ये हिंदू विचारधारांना घेऊन जे लोक राहत आहे त्याच्यावर जर कोणी बोललं त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे. दबा के रखा हे आव्हान आहे तुम्हाला? अरे असे आव्हानाला आम्ही मोजतच नाही. ते म्हणतात ना, खुंखार आहे मेरा छोटा, तसं खुंखार आम्ही घरात पाळतो. आता समजून जा मी काय बोलत आहे. धन्यवाद. या होत्या नवनीत राणा आणि त्यांची ओवेसीच्या सगळ्या वक्तव्यावरची ही प्रतिक्रिया आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.